Good evening, students. Hello, how are you? I hope you all are fine and ready for our exam. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्यवस्थित असाल. सध्या वातावरण फार थंडीचं आहे, सगळेजण आजारी आहेत, सगळेजण प्रत्येकाच्या घरी कोण ना कोणतरी आजारी आहे. पण तरीसुद्धा आता आपली वेळेप्रमाणे आणि नियमाप्रमाणे दुसरी घटक चाचणी म्हणजे सेकंड युनिट टेस्ट सुरू होत आहे. वेळापत्रक तुम्हाला मिळालेलंच असेल. मी आज तुम्हाला आपल्या इंग्रजीच्या पेपरसाठी आवश्यक असणारा जे रिव्हिजन आपलं झालेलं नाही, सराव झालेला नाही, त्यामुळे मी एक हा सरावाचा व्हिडिओ बनवलेला आहे. तो सर्व विद्यार्थ्यांनी, अगदी क वर्गाच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी, अ तर पाहतातच, पण क तुकडीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीसुद्धा हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवायचा आणि विद्यार्थ्यांनी तो पाहायचाच आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली परीक्षा जी इंग्रजीची आहे ती 30 गुणांची असणार आहे. या 30 गुणांच्या परीक्षेसाठी मी काही रिव्हिजन क्वेश्चन्स इथे काढलेले आहेत. ते मी आज तुमचे सराव करून घेणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही सराव करायचा आहे. हेच प्रश्न पेपरमध्ये येतील का, असेच प्रश्न येतील का, हे मी काही सांगू शकत नाही. पण जो काही आपला तुम्हाला पोर्शन दिलेला आहे 47 to 70 पेजेसचा, तो त्यावर आधारित मी क्वेश्चन्स काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या धर्तीवर तुम्ही अभ्यास करायचा आहे, म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला मार्क मिळतील एवढं तर मी तुम्हाला सांगू शकते. त्याप्रमाणे सराव करा, त्याप्रमाणे पेपर सोडवा. अक्षर टापटीप सुंदर सुवाच्य काढायचा आहे. पेपर मिळाल्यानंतर तो पेपर प्रिंट करून त्याच्यावरच सोडवू नका, कारण तितकी जागा मी सोडलेली नाही. त्यामुळे आता तुम्ही 5वीला जाणार आहात. आता जून येणार आहे यावर्षीचा, त्यात तुम्ही 5वीला जाणार आहेत आणि 5वीला पेपर फुलस्केप पेपरवर सोडवला जातो. त्या पद्धतीने तुम्ही फुलस्केप पेपरवर पेपर सोडवायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी प्रिंट काढून सोडवायचा नाही. तर तो पेपर तुम्ही मोठ्या साईजचा फुलस्केप पेपर घ्यायचा आहे, सिंगल लाईनचा, आणि टापटीप प्रत्येक प्रश्न झाल्यानंतर एक ओळ सोडून सुंदर सुवाच्य अशा अक्षरामध्ये आणि मला समजेल या अक्षरामध्ये पेपर सोडवायचा आहे. चला तर मग आता आपण रिव्हिजन क्वेश्चन्सना सुरुवात करूया. आता क्वेश्चन नंबर 1 मी इथे दिलेला आहे, फिल इन द ब्लँक्स. आता फिल इन द ब्लँक्स म्हणजे काय, मी कुठेही प्रश्नांमध्ये मराठी सूचना टाकलेल्या नाहीत. आता तुम्ही 4थीला आलेल्या आहात, तुम्हाला या सूचना समजल्याच पाहिजेत, कारण त्या आपल्या वारंवार झालेल्या आहेत. त्यामुळे मी आता या रिव्हिजन क्वेश्चन्समध्ये त्याचे अर्थ सांगणार आहे. ते अर्थ तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत आणि जेव्हा प्रत्यक्ष पेपरमध्ये जर हे प्रश्न आले तर ते अर्थ आठवून त्याप्रमाणे तो पेपर सोडवायचा आहे. फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरा. आता तुम्हाला परीक्षेला रिकाम्या जागा ज्या आहेत, ह्या रिकाम्या जागा आपल्या जितके जे स्टोरीज झालेल्या आहेत किंवा कविता झालेल्या आहेत किंवा काही कॉन्व्हर्सेशन झालेले आहेत, त्याच्या आधारावर तुम्हाला फिल इन द ब्लँक्स येऊ शकतात. आता पहिली फिल इन द ब्लँक्स इथे काय दिलेली आहे, माया वॉज अ डॅश डॅश. मी ते उत्तर लिहून दिलेले आहे तुम्हाला. माया वॉज अ डॅश डॅश. माया कोण होती, तर ती मिल्कमेड होती, गवळण होती, म्हणून इथे मी शब्द लिहिला मिल्कमेड. आता मिल्कमेड याची जी स्पेलिंग आहे, ही स्पेलिंग तुम्ही काय करायची, व्यवस्थित लिहायची आहे. मिल्कमेड, मिल्कमेड ही स्पेलिंग पाठ करायची आहे, MILKMAID, मिल्कमेड. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, माया वूड सेल डॅश डॅश. माया काय विकणार होती, सेल म्हणजे विकणार होती. माया काय विकणार होती, तर माया बटर विकणार होती, BUTTER, बटर म्हणजे लोणी. क्वेश्चन नंबर 3, शेरू क्रायड डॅश डॅश. शेरू काय म्हणून ओरडून रडत होता, तर उल्फ असं म्हणून काय होता, रडत होता. माझ्या म्हणजे उल्फ आला, लांडगा आला, लांडगा आला असा करून तो ओरडत होता, म्हणून इथे काय ना, शेरू क्रायड उल्फ. नंबर 4, माया वॉन्टेड टू बाय. मायाला काय खरेदी करायचं होतं, काय विकत घ्यायचं होतं, इयररिंग्स. काय घ्यायचे होते, इयररिंग्स, EARRINGS, इयररिंग्स तिला घ्यायचे होते. नेक्स्ट आहे, शेरू वॉन्ट टू हॅव. शेरूला काय करायचं होतं, तर त्याला फक्त मज्जा करायची होती, म्हणून आपण इथे आन्सर काय लिहायचं आहे, फन. क्वेश्चन नंबर 6, मल्हार वॉज. आता ही गोष्ट आत्ताच आपण शिकलो, त्याच्यातला हा प्रश्न आहे. मल्हार वॉज अ फिशरमॅन. मल्हार कोण होता, तर तो फिशरमॅन होता, मासे पकडणारा होता, म्हणजेच कोळी होता.
मल्हार कॉट अ बिग डॅश डॅश. मल्हारने काय पकडला मोठा? गोल्डन फिश. हे त्याचं उत्तर आहे. अतिशय सोप्या आणि तुम्हाला सहज उत्तर येतील अशा या फिल इन द ब्लँक्स आपल्या पुस्तकामध्ये आहेत. अजूनही बऱ्याच फिल इन द ब्लँक्स येऊ शकतात. मला जेवढ्या वाटल्या तेवढ्या मी त्यात घातल्या. जर तुम्ही लेसन नीट पहिल्यापासून वाचलेले असतील तर बऱ्याच पानांवर किंवा कॉन्व्हर्सेशन्समध्ये सुद्धा मध्ये मध्ये रिकाम्या जागा येऊ शकतात. तर त्या तुम्ही वाचन करताना नीट वाचायचे आणि याचासुद्धा सराव करायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. मी तुम्हाला वर्गात म्हटलं होतं की आता तुम्ही थोडे मोठे झालात, त्यामुळे तुम्हाला प्रश्नांची उत्तरंसुद्धा पूर्ण वाक्यात लिहिण्याचे प्रश्न परीक्षेला येणार आहेत. तोच हा एक प्रश्न प्रकार आहे. क्वेश्चन नंबर 1 आहे, हू वॉज द कॅप्टन ऑफ ए डिव्हिजन टीम. आता आपण ग्रीटिंग कार्ड्स बनवले ना, त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे. ए डिव्हिजनच्या टीमचा कॅप्टन हू म्हणजे कोण? कोण होता? हां, गौरव. मग आता गौरवचं नाव तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर गौरव हे फक्त हूच्या जागी काय लिहिलं आहे? गौरव. लक्षात ठेवा. बाकी सगळं तेच वाक्य, वॉज द कॅप्टन ऑफ ए डिव्हिजन टीम. बघा काय तुम्हाला वेगळं पाठ करावं लागलं का? नाही. क्वेश्चनमध्येच अर्ध उत्तर आहे. फक्त मेन उत्तर काय आहे? हूच्या जागी. हू म्हणजे काय? कोण. कोण तर कोण आहे तो कॅप्टन? त्याचं नाव लिहायला लागणार, गौरव. मग गौरवचं स्पेलिंग मात्र बरोबर असेल तरच तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. GAURAV, गौरव. ओके. क्वेश्चन नंबर 2 काय आहे? व्हॉट विल माया बाय विथ द मनी. माया, व्हॉट म्हणजे काय? माया, बाय म्हणजे विकत घेणे, विथ द मनी पैशाने. माया मिळालेल्या पैशाने काय विकत घेणार होती? विल आलं की नाही आपण, फ्युचर टेन्स. काय विकत घेणार होती तिच्याकडे पैसे आल्यावर? मग हे लिहायचं. हे बघा इथेच आहे, माया विल बाय बिग गोल्डन इयरिंग्स. हे उत्तर आहे, बिग गोल्डन इयरिंग्स विथ द मनी. बाकीचे शब्द तेच आहेत. मेन उत्तर काय फक्त आहे? बिग गोल्डन इयरिंग्स. ती मोठे सोन्याचे कानातले विकत घेणार होती. हे त्याचं उत्तर आहे. तिसरा क्वेश्चन, वाय डज शेरू नॉट रीड अ बुक. वाय म्हणजे का. शेरू पुस्तकं का वाचत नव्हता? बिकॉज ही डज नॉट लाईक टू रीड. कारण त्याला वाचायलाच आवडत नव्हते. बिकॉज शेरूच्या जागी ही लिहिला, डज नॉट लाईक टू रीड. त्याला वाचायलाच आवडत नव्हते. असे बरेच क्वेश्चन आहेत शेरूच्या पुस्तकामध्ये. त्याला गाणं का आवडत नव्हतं, तो गाणं का गात नव्हता, तो काय काम करायचा, अशी अनेक प्रश्न आहेत. ते सुद्धा तुम्ही वाचायचे आहेत. क्वेश्चन नंबर 4, विच बर्ड्स वेअर यूज टू कॅरी मेसेजेस. आता हा जो मी तुम्हाला यूट्यूबवर पाठवलेला लेसन होता, त्याच्यामध्ये जे आपण निरोप कसे कसे पाठवतो यावर आधारित जो लेसन होता त्यावरचा हा प्रश्न आहे की विच बर्ड, कोणता पक्षी, वेअर यूज टू कॅरी मेसेज कॅरी करण्यासाठी, पोचवण्यासाठी कोणत्या पक्षाचा वापर पूर्वी केला जायचा? तर पिजन्स म्हणजे कबुतरे, कबुतरांचा. पिजन्स वेअर यूज टू कॅरी मेसेजेस. बघा फक्त विचच्या ऐवजी काय शब्द घातले? पिजन्सचं स्पेलिंग तुमचं पाठ असलं पाहिजे. आता मी हे 4च प्रश्न काढलेत. फक्त मी सराव म्हणून काढले की आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स येऊ शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही क्वेश्चन्स येऊ शकतात. पुस्तकामध्ये भरपूर प्रश्न आहेत. जे मी तुम्हाला पोर्शन दिलेला आहे त्या पोर्शनमध्ये मी एक प्रश्न मेसेजवर काढला, एक शेरूवर काढला, एक मायावर काढला, एक टीमवर काढला. त्यातही भरपूर प्रश्न आहेत. त्यातलाही कोणताही प्रश्न परीक्षेला येऊ शकेल किंवा यातला सुद्धा प्रश्न येऊ शकेल, हे मी सांगू शकत नाही. आता क्वेश्चन नंबर 3, राईट ट्रू ऑर फॉल्स. चूक की बरोबर ते लिहा. वी कॅन सेंड ईमेल्स युझिंग द इंटरनेट. आपण इंटरनेट वापरून ईमेल्स पाठवू शकतो. ट्रू की फॉल्स? हो, पाठवू शकतो, म्हणून आपण इथे लिहिलं ट्रू. सेकंड, शेरू एन्जॉयड फन वेन द उल्फ टूक हिज शीप अवे. जेव्हा लांडग्याने त्याची शेळ्या घेऊन गेला तेव्हा शेरूला मजा वाटली का? नाही. ऑफकोर्स तो रडायला लागला. म्हणून हे वाक्य काय आहे? फॉल्स आहे, चुकीचं आहे. क्वेश्चन नंबर 3, माया विल सेल द दही ॲट अ गुड प्राईस. माया दही विकणार होती का? नाही. काय विकणार होती मग? ती बटर विकणार होती. बरोबर ना? म्हणजे हे वाक्यसुद्धा चूक आहे, म्हणून आपण इथे लिहिलं फॉल्स.
फोर्थ, मल्हार्स वाईफ वॉज अ ग्रिडी वुमन. मल्हारची बायको कशी होती? ग्रिडीच होती, ग्रिडी वुमनच होती, म्हणून आपण इथे द्यायचे ट्रू. 5, माया वॉज अ कावर्ड. माया ही मेंढपाळ होती का? नाही, ती कोण होती? मिल्कमेड होती, गवळण होती ना, म्हणून हे वाक्य पण फॉल्स येणार आहे. 6, शेरू डज नॉट लाईक सॉंग्स. शेरूला गाणी आवडत नव्हतीच आवडत त्याला, ट्रू, म्हणून हे वाक्य येणार ट्रू. असं मी ट्रू ऑर फॉल्स हा सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो. हे सुद्धा मी प्रत्येकातला एक एक तुम्हाला काढून दाखवलं आहे. या धड्यांमध्ये भरपूर ट्रू ऑर फॉल्स निघू शकतात. जर तुम्ही धडे वाचलेले असतील, त्या वाक्यांचा अर्थ तुम्हाला समजलेला असेल, तर ते वाक्य ट्रू आहे की फॉल्स आहे हे तुम्हाला सहज परीक्षेला ओळखता येईल. आता क्वेश्चन पुढे काय आहे? क्वेश्चन नंबर 4, व्हॉट मेसेजेस वुड यू सेंड फॉर फॉलोईंग. तुम्ही कोणत्या प्रकारचा मेसेज पाठवाल? आपल्याला आपण ग्रीटिंग कार्ड तयार केले, त्यामध्ये आपण ह्यावेळेला 2 मेसेज शिकलो, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल दी बेस्ट, किंवा ऑल दी बेस्ट म्हणजे बेस्ट ऑफ लक. मग तुम्हाला काय दिलं आहे? प्रसंग दिला आहे. त्या प्रसंगाला तुम्ही काय मेसेज द्याल? वेन युअर फ्रेंड इज टेकिंग अ एक्झामिनेशन. वेन युअर फ्रेंड इज टेकिंग अ एक्झामिनेशन. जर तुमचा मित्र परीक्षेला जात असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार? बेस्ट ऑफ लक म्हणणार. कोणता मेसेज देणार? बेस्ट ऑफ लक. मग तुम्हाला इथे लिहावं लागेल उत्तर बेस्ट ऑफ लक. सेकंड, वेन युअर अंकल्स गेट्स अ जॉब. तुमच्या काकांना जर जॉब मिळाला तर तुम्ही त्यांना काय म्हणणार? काय शुभेच्छा देणार? काय मेसेज पोचवणार? कॉंग्रॅच्युलेशन्स. आता याची स्पेलिंग तुम्हाला नीट लिहिता आली पाहिजे. थर्ड, वेन युअर फ्रेंड रँक्ड फर्स्ट इन युअर क्लास. तुमच्या मित्राचा क्लासमध्ये पहिला नंबर आला तर तुम्ही त्याला काय मेसेज पाठवाल? ऑफकोर्स कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके. फोर्थ वन, वेन युअर सिस्टर इज टेकिंग पार्ट इन सिंगिंग कॉम्पिटिशन. तुमच्या बहिणीने जर टेकिंग पार्ट सिंगिंग कॉम्पिटिशन गाण्याच्या स्पर्धेमध्ये जर भाग घेतला असेल तर तुम्ही तिला काय मेसेज पाठवणार? ऑफकोर्स तिला आपण ऑल दी बेस्ट म्हणणार किंवा बेस्ट ऑफ लक म्हणणार. तर अशा प्रकारचे तुम्हाला प्रसंग अजूनही काय काय येऊ शकतील. तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना कॉंग्रॅच्युलेशन म्हणणार की ऑल दी बेस्ट म्हणणार, बेस्ट ऑफ लक म्हणणार, हे तुम्ही पुढे त्याचा तो मेसेज घ्यायचा आहे. हा त्या प्रश्नाचा अर्थ आहे. क्वेश्चन नंबर 5, चेंज वन वर्ड ॲट अ टाईम अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स. आत्ताच आपण शिकलो हे की एक एक शब्द फक्त बदलायचा वाक्यातला आणि मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचा. तर मी ते एक करून दाखवलं आहे. राहुल लाईक्ड बनाना. आता राहुलचे ते मी रिकामी जागा ठेवली तर राहुलच्या जागी त्याचं वेगळं नाव येणार. रोहित लाईक्ड बनाना. आता पुढच्या वाक्यात इथे रोहित लाईक्ड बनाना झालं. मग आता राधा पुढे लिहिलं राधा डॅश डॅश बनाना. तर लाईटच्या जागी काय घेणार तुम्ही? इथल्या जागी रिकामी जागी दिली आहे. आता इथलं क्रियापद बदलायचं आहे. लाईटच्या जागी तुम्ही इट घेऊ शकता, इट्स बनाना. आता इथे आलं राधा इट्स बनाना. बनानाच्या ऐवजी काय घालायचं आहे? इथे मग खोडून टाकलं आहे, बनाना काढून टाकलं. मग बनानाच्या ऐवजी तुम्ही काय घालू शकता? ॲप्पल घालू शकता. हां, त्याच्यानंतर पायनॅपल घालू शकता, तुम्ही केक घालू शकता, तुम्ही बिस्किट घालू शकता. बरोबर. नीट पाहायचं आहे. इथे नाव बदललं, इथे नाव बदलायचं. इथे क्रियापद बदलले, इथे क्रियापद बदलायचं. इथे वस्तू बदलली, इथे वस्तूचं नाव आपण बदलायचं आहे आणि वाक्यात अर्थपूर्ण बदल करायचा आहे. लक्षात घ्या. तर मी हे एक तुम्हाला उदाहरण करून दाखवलं. अशी भरपूर उदाहरणं मी तुम्हाला शिकवलेली आहेत. त्यापैकी उदाहरणं येऊ शकतील, पुस्तकातलं येऊ शकेल, मात्र तुम्हाला त्यात नीट बदल करता आला पाहिजे. जर चुकीचा बदल करून ठेवला तर तुमचे मार्क जाणार आहेत. क्वेश्चन नंबर 6, यूज द लेटर्स इन दीज वर्ड्स टू मेक ॲट लिस्ट 5 अदर वर्ड्स. यूज द लेटर्स इन दीज वर्ड्स. या शब्दातलेच अक्षर वापरायचे आणि 5-5 इतर शब्द बनवायचे. ते तुम्हाला येतात. आता व्हेजिटेबल्समधला टेबल, वेज, टॅब, त्याच्यानंतर एबल, त्याच्यानंतर गेट, हां, टॅग, यासारखे बरेच शब्द तयार होतात. ते पुढे पुढे लिहायचे आहेत. स्पिन्स, स्पिन्सवरून काय काय शब्द होतात ते तुम्ही लिहू शकता. काही ठिकाणी 5 शब्द होत नाहीत, 4-5च 2-3च होतात. तर तेवढे पूर्ण शब्द तयार करायचे आहेत. हा प्रश्नसुद्धा आपल्या वर्गात झालेला आहे. क्वेश्चन नंबर 7, राईट द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. मिनिंग लिहायचं आहे म्हणजे मराठीत अर्थ लिहायचा आहे याचा. राईट द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. स्पिल्डचा अर्थ लिहायचा, जर्कचा लिहायचा, ब्रीथचा लिहायचा. तर मी ते 3च दिलेत. असे भरपूर शब्दार्थ मी तुम्हाला लिहून दिलेत, त्यांचे मराठी अर्थ लिहून दिलेत. तर त्याचा जर तुम्हाला अर्थ लिहा असं परीक्षेला आलं तर तुम्ही तो शब्द नीट वाचायचा आहे
आणि त्याचा मराठी अर्थ, उच्चार नाही, मराठी अर्थ तिथे समोर लिहायचा आहे. आता क्वेश्चन नंबर 8, राईट एनी 5 मिनिंगफुल वर्ड्स द लेटर्स इन द फॉलोइंग टेबल. आता असे तुम्हाला टेबल दिलेले असतील आणि त्याच्यातनं तुम्हाला आडवे, तिरके, उभे, असे तसे नाही, कुठेही घुसायचं नाही, तिरके, असे किंवा असे मिनिंगफुल शब्द 5-5 शब्द बनवायचे आहेत. हे सुद्धा आपला पहिला पार्ट झालेलाच आहे युनिटच्या सुरुवातीला. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 9, चूज वन वर्ड और द फ्रेज फ्रॉम द ईच हाऊस अँड मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. आता आपल्याला टेबलवरून वाक्य बनवायला आपण शिकलो, तर मी इथे मिक्स वाक्य घातलेली आहेत, तर तुम्ही ती नीट वाचायची आहेत. मी काय काय दिलं आहे, या चौघांचाही अर्थ आधी लक्षात घ्यायचा, मग याचा अर्थ लक्षात घ्यायचा, मग याचा अर्थ लक्षात घ्यायचा. कोणता शब्द, कोणतं क्रियापद कोणत्या पुढील वाक्याला जोडलं जाईल याचा नीट विचार करूनच वाक्य तयार करायची आहेत. आता द माऊस राईट करू शकतो का? नाही करू शकणार, बरोबर ना. मग तुम्हाला तो नीट डोकं चालवायचं आहे. माऊस क्लाइंब करू शकतो, चढू शकतो, पडू शकतो, गाऊ शकतो का? नाही. राईट करू शकतो का? नाही. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही पहिल्या गट टेबलमधलं, दुसऱ्या टेबलमध्ये आणि तिसऱ्या टेबलमध्ये जी काही मी वाक्य दिलेली आहे, जे काही शब्द दिलेले आहेत, त्याचा आधी नीट डोक्यात अर्थ मराठी समजून घ्यायचा आहे आणि कोणत्या शब्दासाठी कोणतं क्रियापद आणि पुढचं कोणतं वाक्य त्याला जोडलं तर अर्थपूर्ण वाक्य बनेल याचा विचार करूनच वाक्य बनवायची आहेत. खास करून क वर्गाच्या विद्यार्थ्यांनी यावर नीट विचार करायचा आणि मगच वाक्य लिहायची. काहीही वाक्य लिहून ठेवायची नाहीत आणि इथे जोड्या बिड्या लावायच्या नाहीत. खाली 4 तुम्हाला वाक्य लिहायची आहेत फुलस्केपवर, हे टेबल लिहायचं नाही. खाली 4 वाक्य लिहायची अर्थपूर्ण, त्या 4 वाक्यांना मी मार्क देणार आहे. क्वेश्चन नंबर 10, मॅच द फॉलोइंग टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. असं तुम्हाला पुस्तकामध्ये बऱ्याच जोड्या आहेत, मेसेजेसवर जोड्या आहेत, या मल्हारच्या धड्यावर जोड्या आहेत, तर मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे आहेत. आता इथे लिहिलं आहे बघा, मल्हार्स वाईफ. आता मल्हार्स वाईफ कशी होती? वॉज अ ग्रीडी वुमन. म्हणून मी इथे, तुम्ही बी ग्रुप लिहायचा नाही, परीक्षेला जर असा प्रश्न आला तर बी ग्रुप लिहायचा नाही, ए ग्रुप लिहायचा आणि त्याच्या पुढे फक्त त्याचे आन्सर्स, योग्य ते आन्सर्स लिहायचे. बी ग्रुपमधनं शोधून लिहायचे, मनाने लिहायचे नाहीत. बी ग्रुप लिहायचा नाही. मल्हार्स वाईफ, मग त्याच्या पुढे मी काय लिहिणार? वॉज अ ग्रीडी वुमन. माया, आता मायाने काय करणार होती? विल बाय इयरिंग्स. शेरू वॉन्ट टू हॅव फन. द कॅसल हॅड, किल्ल्यामध्ये काय होतं? मेनी बिल्डिंग्स अँड टॉवर्स. मग मी ते लिहिणार मेनी बिल्डिंग्स अँड टॉवर्स. तर अशा प्रकारे मी हा संपूर्ण क्वेश्चन पेपर, रिव्हिजन क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी काढून पाठवते, त्याचा फोटो पाठवते, त्याचं मी एक्सप्लेनेशन तुम्हाला केलेलं आहे. त्याप्रमाणे इंग्रजीच्या पेपरच्या आधी, भाषेचा पेपर संपल्याबरोबर इंग्रजीच्या पेपरच्या रिव्हिजनला बसायचं आहे. एवढूसाच पोर्शन आहे, तो पोर्शनसुद्धा तुम्हाला पाठ करायला आणि लक्षात ठेवायला जड आहे हे मला माहिती आहे, कारण बरेच विद्यार्थी इंग्रजीचा अभ्यास करत नाहीत. पण यावेळेला मात्र मी रिव्हिजन पेपर कसा असतो किंवा पेपर कसा सोडवायचा आहे याबाबत भरपूर सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा पेपर मला टापटीप, नीटनेटका आणि अचूकच असला पाहिजे याची खबरदारी पालकांनी पण घ्यायची आणि विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना उत्तरं अजिबात सांगायची नाहीत. त्यांना मार्गदर्शन करा की बाबा हे कसं येईल, नाही हे तू चुकतोयस, अजून विचार कर असं म्हणा, पण त्याला उत्तर सांगू नका. आपला विद्यार्थी इंग्रजी विषयामध्ये कुठपर्यंत आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे, कारण हा विषय काही 4थीत संपणार नाही आहे, हा त्यांना पूर्ण ग्रॅज्युएशनपर्यंत लागणारा विषय आहे. त्यामुळे इंग्रजी विषयाकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांना येत नसेल तर त्यांचा अभ्यास घ्या. ठीक आहे. पेपर सुटसुटीत, टापटीप, प्रत्येक प्रश्नानंतर एक ओळ सोडायची. तर एक फिल इन द ब्लँक झाली की एक ओळ सोडायची. मी इथे सोडली नाही कारण भरपूर पेजेस होतात म्हणून. एक क्वेश्चन झाला की एक ओळ सोडायची. ट्रू ऑर फॉल्स झाला एक ओळ सोडायची. सगळ्या प्रश्नांमध्ये एक ओळ सोडून सुटसुटीत आणि टापटीप पेपर लिहून मला हवा आहे. ठीक आहे. सर्वांना सगळ्या सूचना समजलेल्या असतीलच. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. याचा मी फोटो पाठवते, तो वहीमध्ये
जो भाग मी सोडवून दिलेला आहे तो पाठ करा, तो वाचा आणि जो भाग मी सोडवून दिलेला नाही, ज्याची उत्तरं दिलेली नाहीत, तो तुम्ही सोडवायचा आहे. ठीक आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे अँड ऑल दी बेस्ट फॉर युअर युनिट टेस्ट. थँक्यू.